नमस्कार, आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. अधिकार रक्षणासाठी सज्ज, कर्मचाऱ्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध या घोषवाक्याखाली जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना यांनी 23 फेब्रुवारी 2026 पासून काम बंद आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. अमरावतीतील पंचवटी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग परिसरातील सिंचन सेवा भवन येथे जलसंपदा, मृद व जलसंधारण तसेच सामाजिक बांधकाम विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र आले. असहकार, काम बंद आणि बेमुदत आंदोलन अशा 3 टप्प्यात हा लढा उभारण्यात आला. संघटनेच्या 5 प्रमुख मागण्यांमध्ये चौथ्या वेतन आयोगापासूनची वेतन त्रुटी दूर करणे, सुधारित वेतन श्रेणी लागू करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, पदनाम आणि पदोन्नतीतील बदल तसेच इतर प्रशासकीय मुद्द्यांचा समावेश आहे. 12 फेब्रुवारी रोजी राज्य शासनाला निवेदन देऊनही मागण्यांची दखल न घेतल्याचा आरोप करत आंदोलकांनी घोषणाबाजी केली. मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही असा ठाम इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे. वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे. एकच मिशन जुनी पेन्शन. एकच मिशन जुनी पेन्शन. एकच मिशन जुनी पेन्शन. वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे. जय महाराष्ट्र. मी नीता गोरटे, कनिष्ठ लिपिक, जलसंपदा विभाग. आम्ही येथे सर्वजण आज सोमवार दिनांक 23 तारखेला एकत्र याच्यासाठी जमलो आहे की 16 तारखेपासून आम्ही शासनाकडे निवेदन सादर केलेले आहे की वेतन त्रुटीबाबत आम्ही लेखणी बंद आंदोलन केलेलं आहे 16 तारखेपासून, पण शासन स्तरावर त्याबाबत अजिबात दखल घेतली गेलेली नाही आहे. आज 23 तारीख आली पण शासनानं कुठला सहानुभूतीपूर्वक निर्णय सांगितलेला नाही आणखी, आणि आता अधिवेशनसुद्धा सुरू होतोय. तर आम्ही सगळेजण इथे सिंचन सेवा भवन इथे सगळ्या इरिगेशनचे लोक जमा झालो. आमच्या मागणीसाठी हा लढा आम्ही स्वतःहून करत आहोत. महाराष्ट्र संघटनेचा आम्हाला पाठिंबा आहे. यावेळेस आम्हाला एक उत्तम असं नेतृत्व लाभलं, जे पूर्वी आमच्या लिपिक वर्गीय संघटनेचं दखल घेतले जात नव्हते. अशोक डहाळे साहेबांनी आम्हाला सगळ्या लिपिक वर्गीयांना एकत्र केलं. आमच्या हक्काबद्दल, न्यायाबद्दल आमच्या जागरूकता निर्माण केली. त्यांच्या क्षेत्राखाली आज आम्ही येथे सगळं न्यायिक मागणीसाठी जमलेलो आहोत. समान न्याय शासनाकडून कुठल्याच आयोगात मिळालेला नाही आहे. चौथ्या वेतन आयोगापासून लिपिक वर्गांवर अत्याचार झालेला आहे. त्रुटीबाबत वारंवार निवेदनं सादर करण्यात आले, छोटे मोठे मोर्चेसुद्धा काढण्यात आले. प्रत्येक वेळेस फूट पाडून शासनाने तोडो आणि फोडो ही नीती आखली आणि आम्हाला सगळ्यांना वेगळं वेगळं केलं आणि आमच्या मागण्या कुठल्याच मागण्याच पूर्ण होऊ दिलं नाही. आणि सांगताना खेदजनक बाब अशी की सांगताना असं सांगितलं जाते की लिपिक वर्गीय हे मोठ्या संख्येने आहेत, त्यामुळे यांच्याबाबत विचार होणे शक्य नाही. परंतु जर शासनाचा पूर्ण आकृतीबंधाचा विचार केला तर केवळ 40% लिपिक वर्गीय आहे आणि 60% ही तांत्रिक वर्गीय आहेत. पण तांत्रिक वर्गीयांना बक्षीस समिती असो, खुल्लर समिती असो, खंड 2 असो, याच्यामध्ये त्यांना वारंवार वाढ मिळाली आहे, त्यामुळे त्यांची कुंठितता होत नाही. परंतु लिपिक वर्गीयांवर कुठल्याच समितीने असा विचार केलेला नाही, फेरविचारसुद्धा केलेला नाही आहे. साधा हे पण काही देताना शासन नुसतं समित्या आखतो आणि त्या समितीचे अहवाल कधीच पोचत नाही आणि संघटनेत फूट पाडून राजकारण केलं जातं. तर शासनाकडे अशी विनंती आहे की हा पाठीचा कणा म्हणता तुम्ही लिपिक वर्गीय, आणि विदाऊट लिपिक कुठलंच कामकाज पॉसिबल नाही आहे. कारण जो खालून डाटा जातो वरपर्यंत तो एक संघटित करणारा हा लिपिकच असतो. तेव्हा लिपिकाच्या वेतन श्रेणीबद्दल विचार व्हावा आणि ही वेतनातली कुंठितता दूर व्हावी अशी शासनाला एक पुनश्च विनंती आणि या असहकार आंदोलनात थ्रू निवेदन पण देत आहे की आम्ही आता जागृत झालेलो आहे. आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार आहोत. जय महाराष्ट्र. नमस्कार, मी राहुल भोयर, जलसंपदा विभाग अमरावती. आज आम्ही या सर्वत्र एकत्र आलेलो आहे. शासनाला वारंवार निवेदन दिले आहे या कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीकरिता. चौथ्या वेतन आयोगापासून या कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला आहे. हा लिपिक संवर्ग 4थ्या वेतन आयोगामध्ये भांडारपाल, शिक्षक, ग्रामसेवक, महसूल तलाठी या सगळ्यांचे एकत्र होते. पण वारंवार जेव्हा केव्हा या लिपिकावर किंवा आयोगाची रचना होत असते त्यावेळेस या लिपिकाला डावलल्या जाते आणि आम्ही या वेतन त्रुटीच्या प्रश्न निकाली काढण्यासाठी वारंवार शासनाला निवेदनं दिलेली आहेत, शासनाकडे मागणी केलेली आहे. शासनाला निवेदन देताना 16 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत आम्ही असहकार आंदोलन पुकारलेला होता. परंतु आमच्या या असहकार
आंदोलनाचा शासनाने कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही. म्हणून आज आम्हाला इथं सर्वांना एकत्र येऊन शासनाच्या आज लेखनिबंध आंदोलन आम्हाला करण्यासाठी भाग पडत आहे. त्यामुळे शासनाला आम्ही अजून पुन्हा एकदा विनंती करतो की आमच्या या वेतन तुटीची मागणी दूर करण्यात यावी. तसेच जोपर्यंत आमची ही मागणी वेतन तुटीची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही असाच लढा देत राहू. अशाच घडामोडीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.